रामकृष्ण हरी आता जेवण करून बकरी कचा निघाला. येतो मी पण जेवायला. मेथीची भाजी आणि दही हे आपलं जुनं खाणं आणि जुन्या पद्धतीवर राहणं. मिक्सर आहे त्याने मिक्सर मध्ये करा. आता आमच्याकडे मिक्सर नाही, आम्ही अशी करतो. असं बारीक करून घ्यायचं मेथीच्या भाजीला. नमस्कार सर्वांना. आता मेंढर आलेत हरवून 9 वाजलेत. आता स्वयंपाक चालू आहे. ही काय भाकर भाजली चांगली हराव. आता दुसरी मळती या आणि स्वयंपाक चाललाय. आता भाकरी चालली. ये चांगली मस्त निखाऱ्याव भाजली या कडक कडक. आणि दुसरी चालू आहे मळायची. मेथीची भाजी आणली. आता भाकरी झाल्या की भाजी बनवायची. मस्त आज म्हणलं मेथीची भाजी बाजरीची भाकरी. नाना कुठे गेले? नाना गावात गेलेत. मेंढर आणली हरवून हिंडून. म्हणलं इथं गावात मेढा मारून मेथीची भाजी आणली. मेथीची भाजी आणली. मेथीची भाजी म्हणलं आज बनवू. मिरची आणली. कशी असेल सांग बघ. भाजी महाग असेल तरी 30 रुपये भेंडी असेल. बरोबर ओळखलं. 25 रुपयाला पेंडी. महागी ना भाजी. पेंडी तर केवढीशी आहे बघ. केवढीशी भेंडी आहे. शेतकऱ्याला भेटलं असेल का एवढं? शेतकऱ्याला कुठलं भेटत या. 10 रुपये 5 रुपयाने घेतली असेल. शेतकऱ्याला भाव कमी, खाणाऱ्याला भाव जास्ती, विकणाऱ्याला भाव जास्ती. शेतकरी मेला पाणी भरून भरून. खाणाऱ्याला आयती भेटली. बर शेतकऱ्याने वावर नांगरलं, त्याच्यावर बी टाकलं, बी टाकून सारं वडलं, सारं वडून त्याला मग नंतर पाणी दे न कर. म्हणजे 10, 4, 5, 6, 7 वेळा एका पिकाला हात लागतोय. म्हणजे किती शेतकऱ्याचं परत मार्केटला न्या, परत मार्केटला नाही. किती कष्ट आहे. एवढं खाणाराचं काय कष्ट आहे. पैसे द्यायचं, आयती घ्यायची. मिरच्या खराब काढून ह्यात ठेवल्या चांगल्या. शेतकऱ्याचा विचार कोण करीना ना. शेतकऱ्याचा विचार करीना. 10 वेळा हात लागतोय ते एका पिकाला पेरण्यापासून, दुकानात आणण्यापासून. बारीक जर विचार केला किती कष्ट, फार कष्ट आहे का नाही. बाजार नाही भेटल्यावर काय फायदा त्याचा. शेतकऱ्याला मदत करायला मागे ना सरकार. शेतकऱ्याच्या जीवाव लोक जगत्यात, खात्यात. एवढं महाराष्ट्र कोणाच्या जीवा, शेतकऱ्याच्या जीवा नुसतं किती आयत माड्या बंगलं असलं तरी आयत खायला बिसनीतून तयार होईल का. या मातीतून पिकतय, शेतकरी करतोय तर माणूस खातोय ना. या मातीची चीज कळली पाहिजे, शेतीची चीज कळली पाहिजे माणसाला. शेतकरी कसा कसतोय, कसा करतोय. त्याला आवतापासून जी शेत ही काय नसतो पर्यंत पीक किती कष्ट आहे त्याला. 10 वेळा त्याचा एका शेतात जर पीक केलं घातला. सुप अजून ठेवलंय. सूप आहे अजून एक परंपरा आमची. असं ठेवायला लागतं. दळण करायला, पाखडायला, रानावनात नडून कसं राहायचं. पाखडून पुढे गेलं पाहिजे ना ते. पोकाळचे धान्य असं पाखडून पुढे दळणातलं गेलं पाहिजे. ते आडसून कडे काढायचं. कडे राहत्यात माग जड जड धान्य घालव, पुढं अडसून घ्यायचं. आता बनवतात का पण तेवढं अशा मजबूत? आता नाही ना, आता कमी झाली बनवणार. तुरळक राहिले. त्यात पण हलकी असते ना. हा हलकी. आता हे डबल इंनीच आहे. डबल इंनीच म्हणजे मागे त्याला आपण कलर बिलर लावायचा. मग टिकत बरेच वर्ष, 5-6 वर्ष तरी जात ते. हा ते कुठं आणलंय? आणलंय कडाव मधून. कडाव मधून
या रानात चाळण पाहिजे, सूप पाहिजे, पाटा पाहिजे, वरटा पाहिजे. हे समजा जेवढ्या संसारात गोष्टी असतात तेवढ्या ठेवायला लागतात. मानाला फोन लावला असता तर चार्जिंग नसल्यामुळं मुलं घरीच राहिला. चार्जिंगला लावला, चार्जिंग संपली. इकडे लोक कसली भाजी घेतात? हा इकडचे लोक पावसाळी पावसाळी समध्या भाज्या. आता जर पहिल्यांदा पाऊस पडला की अख्या रानातले खालच्या जिमनीतल्या भाज्या निघतील ना, अख्ख्या त्या खाणार भाज्या. समधी पुन्हा एक भाजी खाणार जेवढी रानात निघन तेवढी पहिल्या पावसाची. होय. रानात डोंगरात आणून खाणार भाजी. आता म्हणतात औषधी असते ना, औषधी असते त्यांना समध्या भाज्या पण माहित. एक भाजी नाही ती सोडणार, त्या भाजीसाठी दिवस दिवस शिणणार ती भाजी आणून खाणार. आता आपण 3 वर्ष कोकणात राहिलो ना, आम्ही खाल्ल्यात ती भाजी त्या. पण त्यांच्या बघून काय अशा येलाला येतात ह्याच्यासारख्या तोंडल्यासारख्या, ती खाली कुरडूची खाली, टाकळ्याची खाली, अशा समध्या भाज्या खाल्ल्या. चण्याची डाळ भिजाय घालते, चण्याच्या डाळीत चांगली लागते, म्हणजे हरभऱ्याची डाळ. मेथी मध्ये मेथी मध्ये चांगली लागते, भिजायचा. आता थोड्या टाइम भिजली ना मस्त होईल. चण्याची डाळ. आणि तांदूळाची भाजी विकायला येत नाही का बाजारात? तांदूळाची भाजी इकडं नाही, आपल्या तिकडं, आपल्या गावाकडं पुढं कांद्यात टाकलेली काय पीक असतं तिकडं, आपल्या तिकडं उगावते. इकडं ना असती पण ती माठाची असते. तांदूळची पण गावाला गेल्यावर भेटते ती आणल्यावर बनवायची. भारी लागते खायला, मस्त लागते. नुसती मिरची घालायची, लसूण घालायचा, सरसरीत बनवायची. तिला भाजी लईच बारीक आहे. मोठी बघून आणायची. पिंडी नव्हती ना मोठी, ती पण थोडीच होती त्यांच्याकडं. ती पण आता चालली होती घेऊन, परत 2 पेंड्या आणल्या. पण आता भाजी कमी ना, त्यामुळं महागाई पण काय. उन्हात काय येते का? ऊन आहे ना. काय करते? अरे तर ते मिरच्या काढते भाजीत वाटायला. बाळा धरताय साखर टाकली. चांगलं हलावलंय बिलावलंय. दे आहे अजून. आहे ना दही. आता आपल्या शिळ्याचं मिठ्याचं दही काल दिवसभर मी दूध काढून तापवलं. आपलं लागतंय ना दररोज ओली ओली दही. आंबट नाही लागत? आणि नाही आंबट एवढं झालं. थोडस टाकल्यावर नाही होत, नेमकंच टाकायचं ना. तापलेलं किती राहतंय. दिवस अजून? आता आहे ह्याच्या परीनं चालेल ना अजून महिना 1.5 महिना. जवळ दूध निघतंय ना तवर दही नाही बंद करायचं. तवर दररोज तापवायचं, ते ताजं ताजं करायचं. आता हे काय चाललंय, मेथीची भाजी बनवून घेतली. शेंगदाणा घेतले, मिरची घेतली वाटायला, आणि 2-4 पाकळ्या लसणाच्या घेतली. आता हे भाजी चांगल्या पाण्याने आणि निवडायचं. आणि 2 पेंडी आणल्या होत्या. लय बारीक बारीक. आता भाजी बी कमी आहे ना, तर 1 पेंडी बनवी संध्याकाळी. आता दुसरं पातळ बी कालवण बनवायला लागेल ना, नुसत्या भाजी नाही जमणार.
चांगली 2 पाण्याने धुली नाही ती चांगली रेती निघन. बारीक असल्यामुळं जास्त रेती पण लागली. अशी पिळून ठेवती ताटली. मस्त आता धुली तेव्हा चांगली रेती बिती निघली त्यातून. म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यात अशी ठेवते टाकून. आता मिरची वाटून घ्यायची. पाटा मिरचीला वाटून कोण घेते. मस्त पाटा आता दोन घेतला. आता मिरची वाटून घेतली. शेंगदाणे घेतले. अशी मेथीच्या भाजीला मिरची लसूण वाटून घालायला लागतो. मिक्सर आहे त्याने मिक्सर मध्ये करा. आता आमच्याकडे मिक्सर नाही आम्ही अशी करतो. असं बारीक करून घ्यायचं मेथीच्या भाजीला. वाटण कसं लय पेक्षा चरबट चरबट राहील ना ते चव देत. लय पिठावाने झाल्यावर पण चव नाही देत टेस्ट भाजी. आता स्वच्छ पाण्याने मेथीची भाजी धुवून घेतली. आता ही मिरची वाटून घेतली. आता ही टाकते तेलावर. तेल ओतून घेते. मस्त आता परतून घेते. ते परतले आता हे काय टाकून घेते. मस्त मेथीची भाजी आता ह्याच्यावर टाक. वांडूळ निवळत ठेवली. आता मस्त थोडी म्हणजे करून घेतली. आता हे पालथ घालून घेते. मी वाफव
मस्त शिजवून घेऊ. सगळं मिक्स करून घेतलं आता. आता जाळ बी कमी कमी करून आता वाफ उकळून निघून दो- मिनिटं अशी झाकून ठेवायची. एवढं आता भाजी मस्त मस्त वाफवून शिजून निघली ती. तिला जाळ पण नाही खाली, फक्त निखाराय चुलीचा. मस्त मेथीची भाजी आणि तव्यात भाजी खायला मस्त लागणार. भाकर बी मस्त निखाऱ्यावर भाजून घेतलेली. मेथीची भाजी बनवली ना ग, बाजरीची भाकर. हा दही पण आहे. बस जेवायला. काय भाजी झाली मग? भाजी एक नंबर झाली. होय, कुठनं भाजी आणली होती? कडवा मधनं आणली होती. चांगली गावरान भाजी आहे. हा, गावरान भाजी. कडू बिडू नाही ना? नाही नाही कडू नाही काय नाही. होय. पण अशी भाजी बनवणं लय हा, मस्त असं आवडते मला. गावठी खाणं भाजी आणि तव्यात बनवली पुन्हा मिरची वाटून हे करून. लय आनंद वाटला मला. हा, तुका भाजी ना? असं जेवण असं वाटतं मला वाटतं कुरडी खावा भाजी. कडू तर अजिबात नाही. नाही नाही कडू नाही काय नाही.